खूप केसेस वगैरे मेन चालू होतं, तर पीओपी अनबॅन झालंय, तर त्याच्याबद्दल मग तू काय म्हणणार? पीओपी अनबॅन झालं खूप चांगलं आहे कारण हे व्हायलाच हवं होतं. प्रकरण पकडून राजकारण चालू होतं, तर ते राजकारण कुठेतरी बोलतात ना की देवाला स्वतःची लढाई लढावी लागली आणि ते देवाने सिद्ध करून दाखवलं एकदा पुन्हा की त्याचं अस्तित्व आहे आणि त्याच्या पुढे तरी कोणी नाहीये. मातीने कम्पेअर टू शाडू माती बनलं असतं. नाही का शाडू माती कम्पेअरमध्ये होणार नाही, का तर इतक्या मोठ्या प्रमाणात प्रोडक्शन करणं सोपं नाहीये. पीओपीला घेऊन विसर्जनच्या रिलेटेड पण म्हणजे काय रूल्स अँड रेग्युलेशन असणार आहे यावर्षी विसर्जन बरोबर होणार? नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी आलो आहे गणसंकुलला. तर माझ्या बाजूला बसलेत प्रथमेश दादा, तर प्रथमेश घाडगे जे की ओनर आहेत शिवाय आर्ट्सचे. मी ओनर ऑफ द शिवाय आर्ट्स प्रथमेश घाडगे आणि मी छोटासा कलाकार आहे. माझी कामं तर लोकांना दिसतातच काय काय आहेत. आणि सध्या गणपतीच्या सीझनमध्ये गणपतीची मूर्त्या आपल्याकडे बनतात 22 फूटपर्यंत, 5 फूटपासून अगदी. आणि हा आपला 5 फूट ते 22 छोटासा फूटपर्यंत. 5 फूट ते 22 फूट छोटासा आपला असा आहे कारखाना, तिथे आपण वर्किंग करतो ह्या सगळ्या मूर्त्या. आता सगळ्यात पहिला प्रश्न की पीओपी वरून खूप केसेस वगैरे मेन चालू होतं, तर पीओपी अनबॅन झालंय, तर त्याच्याबद्दल मग तू काय म्हणणार की अनबॅन झाले तर? पीओपी अनबॅन झालं खूप चांगलं आहे कारण हे व्हायलाच हवं होतं. कुठेतरी त्याचं प्रकरण पकडून राजकारण चालू होतं, तर ते राजकारण कुठेतरी बोलतात ना की देवाला स्वतःची लढाई लढावी लागली आणि ते देवाने सिद्ध करून दाखवलं एकदा पुन्हा की त्याचं अस्तित्व आहे आणि त्याच्या पुढे तरी कोणी नाहीये. तर त्याच्यामुळे खूप साऱ्या लोकांचे रोजगार अवलंबून होते त्याच्यावरती. आणि एक चला निकाल लागला चांगला आहे की लोकांना खूप मोठा दिलासा मिळाला. सर्वत्र म्हणजे पीओपीच्या बॅन मधून बाहेर पडल्यावरती लोकांनी खूप चांगल्या प्रकारे आपली कामं सुरू केलेली आहेत आणि इथे आता पुन्हा आपल्याला ह्या गोष्टी कधी करायच्या नाहीत आणि कायमचा बंदोबस्त झालेला आहे. तर नक्कीच खूप धन्यवाद बोलीन प्रशासनाला आणि गणपती बाप्पालाही सांगेन की हा नवस्फूर्ती तुलाच तुझ्या कामासाठी मागावा लागला आम्हाला. एक तर गणपती म्हणजे आपलं जे फेस्टिवल आहे हे खूप मोठा सण आहे, राईट? आणि अनबॅन तर व्हायलाच पाहिजे होतं, बरोबर ना? कारण बरोबर. शाडू मातीने कम्पेअर टू शाडू माती बनलं असतं. नाही का शाडू माती कम्पेअरमध्ये होणार नाही, का तर इतक्या मोठ्या प्रमाणात प्रोडक्शन करणं सोपं नाहीये आणि मूर्त्यांची संख्या खूप जास्त प्रमाणात आहे आणि शाडू मातीचं प्रोडक्शन इतक्या फास्टली होऊ शकत नाही. तर ॲज पर द कॉस्ट पीओपीचं कुठेतरी म्हणजे असणं. जी त्याची शाडू मातीची जी प्रोसेस असते, Process सुकाय असते. विकायला आणि बरेच काही हा प्रोसेस पीओपी कम्पेअर टू पीओपी फास्ट होते आणि वजनाला हलके असते आणि अफोर्डेबल पण आहे. आणि शाडू मातीची कॉस्ट थोडी जास्त असते, का तर शाडू मातीमध्ये कामाची प्रोसेस खूप आहे त्याच्यामध्ये आणि मेहनती खूप आहे. तर नो डाऊट की त्याचा लेबर चार्ज इन्क्लूड होणारच त्याच्यामुळे त्याची कॉस्ट ही जास्त असते. ती वजनालाही हलकी, वजनालाही जड असते, प्लस तिला हाताळणंही खूप थोडं डिफिकल्ट असतं. म्हणजे थोडासा जरी कोणाचा धक्का लागला तर इन केस पूजा झाली आहे गणपतीची आणि कोणाचा धक्का लागला तर तो तिथे खंड पडणं म्हणजे खूप म्हणजे महागात पडू शकतं आणि आणि मग ते लोकांचं मनं दुखावली जातात. त्यापेक्षा ज्यांना शाडूमातीचं आवड आहे ते शाडूमाती घेतील, ज्यांना पीओपीची आवड आहे ते पीओपी घेतील. मी पुन्हा सांगेन की आपल्याला शाडू आणि पीओपी नाही करायचं, आपल्याला आपला उत्सव टिकवायचा, मग तो कुठल्याही माध्यमातून होऊ देत. हाच एक संदेश असेल. आणि यावेळेस तुझ्याकडे टोटल मूर्त्या किती आहेत आणि कोणत्या कोणत्या मंडळाच्या मूर्त्या आहेत ते डिस्कस करू शकतो? माझ्याकडे ऍक्च्युली दरवर्षी असतात एक 45 to 50 पर्यंत मूर्त्या असतात, पण मी गेल्या वर्षीपासून 45 to मी गेल्या वर्षीपासून मूर्तींची क्वांटिटी ती कमी केली आहे स्वतःहूनच. गेल्या वर्षी मी माझं काम चालू असल्यामुळे मी क्वांटिटी 20 पर्यंत केलेली, 15 ते 20च्या बट असं का, म्हणजे कमी का केली क्वांटिटी? मला क्वांटिटी कमी करायचं हेच होतं की माझी दुसरी कामंही लाईनअपला होती आणि त्याचं बर्डन खूप होतं. आणि प्लस मला ना अशी मंडळ हवी आहेत की जे मला फॅमिलियर असतील आणि 100 निवडून मी 15 घेईन ना आणि त्यांच्यावर खूप चांगलं काम करीन. ही माझी एक आयडेंटिटी ठेवायची आहे मला आणि कायम पुढे असेल ह्या आणि वर्षी. आपल्याला क्वांटिटीवर नाही, क्वालिटी महत्वाची आहे. तेच, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी क्वांटिटी जास्त घेऊन काम कुठेतरी अनबॅलन्स करण्यापेक्षा लिमिटेड क्वांटिटीमध्ये खूप छान काम करीन आणि मनाला सुद्धा माझ्या शांती कारण मिळेल. मंडळाला पण आवडेल आणि जे owner येस आहेत येस त्यांना येस पण येस आवडेल. येस तेच. तर पीओपीला घेऊन विसर्जनच्या रिलेटेड पण म्हणजे काय रूल्स अँड रेग्युलेशन असणार आहे यावर्षी विसर्जन बरोबर होणार?
पीओपीच्या बद्दल कसं होतं की मोठ्या मूर्तींना समुद्रात विसर्जनासाठी थोडासा होल्ड केला होता मागे गणपतीपासून, आणि गव्हर्नमेंटने डिक्लेअर केलं की 6 फूटच्या आतमधल्या सर्व मूर्ती आहेत त्या कृत्रिम तलावात विसर्जन होतील, आणि 6 फूटच्या वरती ज्या हाईटच्या मूर्त्या आहेत त्या सगळ्या समुद्रामध्ये विसर्जन होतील. तर एक आपल्याला म्हणजे पोचपावती दिली आहे की हा समुद्रामध्ये विसर्जन करू शकतो मोठ्या मूर्त्या. आणि जे मागे गणपतीमध्ये जे विसर्जन थांबवलेलं आता ते 2 ऑगस्टला विसर्जन आहे, राईट? हो, आता जे मागे गणपतीचे मूर्त्या आय थिंक कांदिवलीचे श्री वगैरे 2-3 मूर्त्या तिथे पेंडिंग होत्या, त्या 2 तारखेला त्यांनी घोषणा केली की विसर्जन करणार आहे. म्हणजे बाकीचं अपूर्ण राहिलेलं विसर्जन ते परिपूर्ण होईल. आणि पहिलं आगमन गणसंकुलवरून तुझ्या इथून कधी होणार आहे? माझं पहिलं आगमन 3 तारखेला आहे. मुंबईचा ऑगस्ट. मोरया आणि जिजामाता नगर जिजामाताचा विघ्नहर्ता मुंबईच्या दोन्ही- मोरया आणि जिजामाताच्या विघ्नार्थ. दोन्ही मूर्त्यांचे कन्सेप्ट खूप ऑसम आहेत. जिजामाता नगरचा विघ्नहर्त्यांचा 50वा वर्ष आहे, तर त्यांचंही थोडासा डिफरंट काइंड ऑफ कन्सेप्ट आहे. लोकांनी बघितलंय, पण त्याच्यामध्ये थोडंसं काहीतरी वेगळं करण्याचा माझा प्रयत्न आहे. आणि मुंबईचा मोर्याचं तर मी ऑलरेडी मिशन सिंदूर बघितलं असेल सगळ्यांनी, तर ते तर तुम्हाला बघायला मिळेल कन्सेप्ट व्यवस्थित. तर सगळ्यांना मी सांगेन की 3 तारखेला मोठ्या संख्येने ही सांगायची गरजच नाहीये. आगमन तर आपलं सगळ्यांना माहिती, पूर्ण ऑडियन्स येते दरवर्षीप्रमाणे तेच जल्लोष असणार आहे. फक्त पीओपीला घेऊन जरा प्रॉब्लेम चालू होता, पण तो आता सॉल्व्ह झालाय, राईट? तर आता काय टेन्शनची बात आहे नाही. आगमनला या बिंदास एकदम नाचू बिचू आपण सगळे. पण आगमनच्या रिलेटेड मला एक विचारायचे की जे गणपतीचे आगमन होणार काय परेल वर्षापासून गणसंकुल, पण जे ढोल ताशा ऑल दॅट ते म्हणजे पूर्ण वाजवत मंडळापर्यंत नेतात, पण यावेळेस कसं आहे की ते थोडंसंच ठेवलं असं ऐकायला आलं. म्हणजे ते अवॉइड केलं यावर्षी, कारण काय होतं की बरीचशी मंडळं एका जागेवरती इथेच वाजवत बसली ना, तर पुढच्या मूर्त्या बाहेर पडण्यासाठी अडथळा निर्माण होतो. तर सर्व मंडळांना आम्ही हीच रिक्वेस्ट करतो की तुम्ही संपूर्ण पोलीस प्रशासनाला विनंती आहे तुम्हाला की तुम्ही सहकार्य करावं आणि तुमचा गणपती बाप्पा लवकरात लवकर मार्गस्थ करून पुढे न्यावा, जेणेकरून बाकीचे गणपतीही त्यांच्या ठिकाणी मार्गस्थ होतील, म्हणजे अडथळे येणार नाही. तर तुम्हाला जे वाजवायचंय तुम्ही तुमच्या विभागात जाऊन वाजवा, खूप चांगलं होईल. जेणेकरून प्रथम दर्शन गणपतीचं करा, नो डाऊट. त्याच्यानंतर पुढे गणपती मार्गस्थ करा, जेणेकरून बाकीचे गणपती अडकणार नाही आणि आपला ट्रॅफिकला सुद्धा काही प्रॉब्लेम नाही होणार. तर त्यासाठी सुद्धा सहकार्य करावं. म्हणजे लवकरात लवकर जे पण गणपती बाप्पांचे जे पण आगमन होतात, बरेच जे महाआगमन असतात, खूप सारे मूर्त्या निघतात, तर थोडेसे वाजवलेलं म्हणजे बरं असतं, कारण लोक पण खूप असतात आणि ट्रॅफिक पण होऊ नये म्हणून गणपती बाप्पा आहेत सगळ्यांचे वेगवेगळे रूट त्यांना भेटले जायला तर ते बरे असतात, राईट? तर प्रथमेश दादाला मी मनापासून खूप धन्यवाद बोलतो की माझ्या 5 मिनिट वेळ काढला आणि माझ्यासोबत इंटरव्ह्यूला बसले. तेच थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. गणपती बाप्पा मोरया. म्हणजे प्रथमेश दादांसोबत तर दरवर्षी मी इंटरव्ह्यू करतोच, ते पण प्रथमेश दादांचा पण स्वभाव पण खूप चांगला आहे, असं काय ॲटिट्यूड वगैरे नाही, पूर्ण डाऊन टू अर्थ पर्सन आहे. तर तेच मग मी बोललो की यावेळेस पण थोडं आपण बोलूया, म्हणजे मला खूप बोलायला पण चांगलं वाटतं त्यांच्याशी बरंच काही. ते एक मूर्तिकारच नाही, बरेच म्हणजे फक्त एक मूर्तिकारवरून आपण त्यांना जज नाही करू शकत, ते माणूस म्हणून पण खूप चांगले आहेत. आणि त्यांच्या दुसरे पण क्लासेस चालू असतात, त्याच्या रिलेटेड पण तुम्ही सांगू शकता? क्लासेस मी ॲक्च्युली हाडाचा कलाकार आहे. माझ्याकडे फक्त गणपतीचंच नाही, तर मी ऑलरेडी एक प्रोफेशनल फॅशन डिझायनर आहे, मेकअप आर्टिस्टही आहे, त्याच्यानंतर ड्रेपिंग आर्टिस्टही आहे. तर माझे वर्षभर ऑलरेडी अकॅडमी असल्यामुळे कंटिन्युअसली सगळ्या सेक्शनमध्ये क्लासेस चालू असतात. तर तुम्ही तुम्हाला ज्यांना कोणाला शिकायचं तर बिंदास शिकू शकता तुम्ही. आणि हे कुठे आहे म्हणजे अकॅडमी? हे माझं इकडेच आहे, करी रोडलाच माझं स्टुडिओ आहे छोटंसं, तिथेच सगळं वर्किंग होतं वर्षभर. तेच. तर खूप खूप धन्यवाद प्रथमेश दादा टाइम दिल्याबद्दल. तेच. तर मित्रांनो, अगर तुम्हाला पण हा व्हिडिओ आवडला असेल मनापासून, तर प्लीज या व्हिडिओला पण शेअर करा आणि सगळ्यांपर्यंत पोहोचू द्या. तेच धन्यवाद. प्रथमेश दादांच्या वर्कशॉपमध्ये आपण सगळे इथं बघू शकतो, पूर्ण ऑलमोस्ट सगळं कामं वगैरे चालू आहेत, पूर्ण साचा बिचा, ते पूर्ण प्रथमेश दादांचा सेक्शन आहे हा पूर्ण. तेच तर पूर्ण मूर्त्या तुम्हाला दाखवू नाही शकत. इथं बघू शकता पीओपीच्या पूर्ण गोणी आणि हात वगैरे सगळं काही कामं वगैरे चालू. इथं फेस एक आहे आणि हा गणपती बाप्पांचा पाय. तर पूर्ण तुम्हाला
मूर्ती दाखवू नाही शकत. फक्त सगळे मूर्त्या वगैरे रेडी होतं ते सगळे. त्या पूर्ण मी मूर्ती दाखवू नाही शकत कारण ती इनकम्प्लीट आहे मूर्ती, म्हणून प्रतिनिधी दादांना विचारून मी तुम्हाला दाखवते सगळ्या मूर्त्या. बरेचसे कामं वगैरे चालू आहेत, बघू शकता मूर्तींचे स्मॉलवाल्या. तुम्ही बघू शकता तुम्ही लोक बघू शकता, वर्कर्स वगैरे काम करतात ते सगळं टचिंग वगैरे. सगळं काही कामं वगैरे चालू आहे, बघू शकता तुम्ही लोक.